कधी कोयता गँगची दहशत, तर कधी बलात्कार, कधी ड्रग्जचं कनेक्शन, तर कधी गँगने हत्या, कधी चेन स्नॅपिंग, या सर्वच गोष्टींमुळे पुण्याची वेगळी ओळख बनत आहे. आता हीच ओळख पुसून काढण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. आता अशातच नवीन एक घटना ऐकायला मिळाली आहे. पुण्यातील खराडीमध्ये पतीने पत्नीचा कात्रीने गळा कापून हत्या केली आणि व्हिडिओ बनवला. नमस्कार मंडळी, मी धनंजय किल्लेदार आणि तुम्ही पाहतात आपल्या हक्काचं चॅनेल म्हणजेच नवीन कायतर. पुण्यातील खराडी परिसरात 22 जानेवारी 2025 रोजी पहाटे एक घटना घडली. शिवदास तुकाराम गीते या व्यक्तीने चारित्र्याच्या संशयावर आपल्या पत्नीचा म्हणजेच ज्योती शिवदास गीते शिलाई मशीनच्या कात्रीनं हत्या केली. हत्या करत असताना ज्योतीने जीव वाचवण्यासाठी हंबरडा फोडला, पण याचा काहीच उपयोग झाला नाही. कारण पतीने एवढ्या जोरात कात्रीने शरीरावर घाव केले होते की जीव वाचवण्यासाठी तिच्याकडे कोणताच पर्याय शिल्लक नव्हता. ज्या शिलाई मशीन आणि कात्री घेऊन शिलाई काम करून घरचा संसार चालवला, त्याच कात्रीमुळे मृत्यूला सामोरं जावं लागलं. समोर बसलेल्या 5-6 वर्षाच्या चिमुरड्याने जन्म दिलेल्या आईला तडफडून मरताना पाहिले. ज्या बाबावर विश्वास ठेवला त्यानेच घात केला. हत्या करून झाल्यावर त्यानं व्हिडिओ बनवला आणि त्यानंतर व्हिडिओ कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या ग्रुपवर शेअर केला आणि त्यानंतर स्वतः चंदननगर पोलीस ठाण्यात तो हजर झाला. शिवदास गीते मूळचा बीड जिल्ह्यातील असून तो पुण्यातील तुळजाभवानी नगर खराडी येथे भाड्याच्या घरात आपल्या पती पत्नी आणि 6 वर्षाच्या मुलासोबत राहत होता. तो न्यायालयात टंकलेखक म्हणून कार्यरत होता. गेल्या काही दिवसापासून गीते दाम्पत्यामध्ये कौटुंबिक कारणावर वाद होत होते. बुधवारी पहाटे 4:30च्या सुमारास दोघांमध्ये वाद झाला, ज्यामुळे संतापलेल्या शिवदासने घरातील शिलाई मशीनची कात्री घेऊन ज्योतीच्या गळ्यावर वार केले. पत्नीची हत्या केल्यानंतर शिवदासने 3.5 मिनिटाचा एक व्हिडिओ बनवला. या व्हिडिओमध्ये त्याने आपल्या कृत्याचं स्पष्टीकरण देत म्हणाला की ती माझ्या घराची लक्ष्मी होती. मला तिला मारायचं नव्हतं, पण तिने मला फसवलं. त्यानंतर त्याने हा व्हिडिओ सगळीकडे पोस्ट केला. शिवदासने स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन आपल्या अपराधाची कबुली दिली. चंदननगर पोलिसांनी त्याला त्वरित अटक केली आणि पुढील तपास सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवदासला संशय होता की त्याची पत्नी ज्योती त्याची मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे त्यानं हे कृत्य केलं. या घटनेनं संपूर्ण पुणे शहर हादरलाय. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्योतीचा ओरडण्याचा आवाज ऐकून ते जागे झाले आणि तिला रक्ताच्या थारोळ्यात पाहिले. त्यानंतर तिला तातडीने ससून रुग्णालयात नेण्यात आले, परंतु जाण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. ही घटना कौटुंबिक वाद आणि संशयामुळे घडलेल्या क्रूरतेचं उदाहरण आहे. शिवदास गीतेनं आपल्या पत्नीची हत्या करून तिचा व्हिडिओ तयार केला आणि नंतर स्वतः पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या घटनेनं समाजात एकच खळबळ उडवली आहे. कौटुंबिक वाद कसे टाळावेत आणि त्याचे व्यवस्थापन कसे करावेत याबाबत विचार करण्यास प्रवृत्त केले जात आहे. तर मंडळी, अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या नवीन कायतर चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब मराठी माणसाला पुढे घेऊन जाऊ शकतो.